नमस्कार, मी तृप्ती पालकर। एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। मराठी भाषेमधून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे, कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तरच त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं। त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येतो। त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा सुद्धा सांगणार आहोत। तर सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजला। शेअर बाजारामध्ये घसरणीचं सत्र आजही सुरू होतं। निफ्टी 300 तर सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी गडगडला। आयटी आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये नफा वसुली आणि अमेरिकेमध्ये व्याजदर कपातीविषयी संभ्रम ही आजच्या घसरणीचं प्रमुख कारण होती। खासगी कंपनीचे शेअर आज मोठ्या प्रमाणामध्ये घसरले। त्यामध्ये सेबीनं एचडीएफसी बँकेला दिलेल्या नोटीसीनंतर वातावरण आणखी नकारात्मक बनलंय। आज एचडीएफसी बँकेचा शेअर आज सुमारे 30 रुपये खाली घसरला। आजच्या सत्रामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्हींमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सुमारे 22 रुपये पडलाय। रिलायन्स इंडस्ट्रीजचा जानेवारी ते डिसेंबर दरम्यानचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला नाहीये। गेल्या 12 महिन्यांपैकी 7 महिने रिलायन्सचा परतावा निगेटिव्ह राहिलाय। येस सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मनं हुंडाई मोटर्सचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला त्यांच्या गुंतवणूकदारांना दिलेला आहे। आजच्या बाजारभावापासून साधारणपणे 24% वाढ होईल असा येस सिक्युरिटीजचा अंदाज आहे। बाजाराच्या सुरुवातीला घसरलेले टाटा मोटर्सचे शेअर आज बाजार बंद होताना मात्र वधारून बंद झालेले आहेत। सत्र सुरू असताना टाटा मोटर्सला उत्तर प्रदेश सरकारनं इंजिन बनवण्याची ऑर्डर दिली, त्याचा परिणाम टाटा मोटर्सवरती दिसून आलाय। सेबीनं म्युच्युअल फंडाचे निष्क्रिय पोर्टफोलिओची माहिती देणारं पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या पोर्टलचं नाव मित्र असं ठेवण्यात येणार असून याविषयीचा मसुदा सार्वजनिक सूचनांसाठी खुला करण्यात आलेला आहे। 7 जानेवारी 2025 पर्यंत सूचना सेबीला कळवता येतील। सुट्ट्यांचा सीझन सुरू झाल्यामुळे आता जगभरामधल्या पर्यटन स्थळांवरती जाण्याचा खर्चही वाढलाय। ख्रिसमस आणि न्यू इयरसाठी बालीचा विमान प्रवास तब्बल 47% वधारलेला आहे। तिकडे लंडनचं तिकीट मात्र काहीसं स्वस्त आहे। फूड डिलिव्हरीच्या बिझनेसमधून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते, त्यामुळे असे उद्योग अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहेत असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे। टेक्सटाईल कंपन्यांमध्ये तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। भारताची कपडा निर्यात 11.4% वधारल्यामुळे पुढचा काळ उत्तम असल्याचं भाकीत वर्तवण्यात येत आहे। अंमली पदार्थांचा प्रसार अनवधानानेही होता कामा नये असा सज्जड इशारा केंद्र सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्म्सना दिलेला आहे। टॉप 10 न्यूज नंतर आता वळूयात पुढच्या चर्चेकडे। आज मंगळवार आहे, त्यामुळे आज आपण बोलणार आहोत म्युच्युअल फंडाविषयी आणि त्यासाठी आपल्या सोबत सेबी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे आहेत। प्रीतीजी गेली अनेक वर्ष गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतात। आज आपण प्रामुख्यानं महिला, त्यांची गुंतवणूक आणि म्युच्युअल फंड यांचा कसा फायदेशीर संबंध जोडता येईल याविषयी बोलणार आहोत। प्रीतीजी, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीकडून। धन्यवाद। खरं तर महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये खूप फरक आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण, साक्षरता, विशेषतः स्त्री साक्षरता आणि ओघानं येणारं स्त्रियांचं आर्थिक पातळीवरचं सक्षम असण्याची जी परंपरा आहे, यामध्ये देशामध्ये महाराष्ट्र सर्वात आघाडीवरती राहिलेला आहे। त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक किंवा अगदी नागपूरमधल्या जवळपास प्रत्येक कुटुंबातल्या महिला या कमावते असल्याचं पाहायला मिळते। कमावती महिला घर खर्चाला हातभार लावतेच, शिवाय कुटुंबाच्या भविष्याचा विचार सुद्धा करते आणि म्हणूनच गुंतवणुकीचे नवनवे पर्याय तिला समजावेत आणि योग्य सल्ल्यामुळे तिने मेहनतीने मिळवलेला पैसा तिला गुंतवता यावा यासाठी आपण प्रीतीजींना अनेक प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत। प्रीतीजी, सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे, बचत आणि गुंतवणूक यातला फरक काय असतो ते थोडक्यामध्ये सांगा। आणि म्युच्युअल फंड आणि पारंपरिक आरडी जे हल्ली बऱ्याच महिला तेच वापरतात खरं तर पर्याय म्हणून गुंतवणुकीचा, तर यामध्ये नक्की योग्य पर्याय कोणता असेल? नक्कीच, बचत म्हणजे तुम्ही कमवलेल्या पैशांमधनं थोडी काढून ठेवलेली रक्कम। बऱ्याच वर्ष अगोदर आपण जसे किंवा आपले आई आणि आजी जसे पैसे बरणीच्या डब्यामध्ये किंवा उशीच्या खाली किंवा गादीच्या खाली हे पैसे जे ठेवायचे त्याला आपण सेव्हिंग म्हणू शकतो। आत्ताच्या काळामध्ये तुमचे जर पैसे फक्त बँक अकाउंटमध्ये असतील तर त्याला तुम्ही सेव्हिंग म्हणू शकतात। या सेव्हिंग मध्ये तुम्हाला परतावा हा
खूप कमी प्रमाणात मिळतो. आणि जर तुम्ही महागाईचा विचार केला तर हा परतावा पुढे जाऊन हा निगेटिव्ह असतो. म्हणजे तुमचं ऍक्च्युली धनामध्ये कुठली वृद्धी झाली नाहीये, तर ती तुमचं जे तुम्ही साठवलेले पैसे आहे त्याचं जे मूल्य आहे ते घसरत जातं. आणि म्हणूनच गुंतवणूक करणं फार महत्वाचं ठरतं. ज्यावेळेस तुम्ही ठेवलेले वाचून ठेवलेले जे पैसे आहेत त्या पैशांना तर तुम्ही योग्य प्रकारे चांगल्या प्रकारच्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये जर तुम्ही ते गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आणि या परताव्यामुळेच तुम्ही पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात. आता जसं तुम्ही विचारलं की पारंपरिक जे स्रोत आहेत आपल्याकडे, तर FD आणि RD, राईट, या दोन गोष्टी आहेत ज्या बहुतेक सगळ्या महिलांना किंवा सगळ्यांना माहिती असतात. पहिले जसं मी म्हटलं की तुम्ही बँकेत नुसते पैसे ठेवायचे, त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढे म्हणून आपण RD चालू करतो, राईट. RD पण एक खूप चांगल्या प्रकारची प्राथमिक स्वरूपातली गुंतवणूक आहे. पण जसं मी म्हटलं, RD हे एक डेट म्हणजे रोखे पद्धतीचं, जिथे तुमचं कॅपिटल जे तुम्ही इन्व्हेस्ट केलं असतं त्याला सुरक्षित ठेवतं आणि एक प्रकारचा परतावा जो पहिल्याचपासून फिक्स्ड असतो, म्हणजे एक इंटरेस्ट रेट जे आपण म्हणतो, जो फिक्स्ड इंटरेस्ट रेट असतो त्याच्यावर तुम्हाला परतावा मिळतो. आत्ताच्या सध्याच्या व्याजदरामध्ये जेव्हा व्याजदर चांगले आहेत त्यावेळेस तुम्हाला RDचे रेट हे 7% पर्यंत मिळू शकतात. पण महागाईचा दर जर तुम्ही पाहिला तर तो पण 7 ते 8%च आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमचा पैसा आहे तसाच राहिला, कुठल्याही प्रकारची वाढ याच्यामध्ये झाली नाही. आणि म्हणूनच हे जे ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक जे आपले साधनं असतात याच्या पलीकडे जाऊन आपल्याला थोडा विचार करायला हवा. आणि या पलीकडे जाऊन विचार करण्याच्या अनुषंगानेच म्युच्युअल फंड हा खूप चांगला पर्याय आता सध्या सर्वांना उपलब्ध आहे. तर या म्युच्युअल फंडामध्ये जर तुम्ही दीर्घकालीन पद्धतीची समजा इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली, तर तुम्हाला तुमच्या महागाईपेक्षा 2 ते 3% कमीत कमी परतावा जास्त मिळतो. आणि त्याच मुळे तुमचं जी आर्थिक वृद्धी आहे किंवा तुमचे जे पैसे आहे ते खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतात. प्रीतीजी, खूप चांगला मुद्दा तुम्ही सांगितलात. खरं तर तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता त्यातून मिळणारा जो परतावा आहे त्यासोबतच जो महागाईचा दर वाढतो त्याची तुलना करणं खरं तर आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा महिलांना असं वाटतं की अरे यातून मला चांगला परतावा मिळतोय, पण भविष्यामध्ये त्या परताव्याची किती व्हॅल्यू असेल हे सुद्धा लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा की म्युच्युअल फंडमध्ये लमसम गुंतवणूक करणं चांगलं असतं की SIP करणं चांगलं असतं? कोणता पर्याय तुम्ही महिलांना सुचवाल? बघा, दोन्ही पर्याय उत्तम आहे. SIP पर्याय आपण केव्हा वापरू शकतो, जेव्हा तुमच्याकडे एक नियमित उत्पन्न असतं. जसा मुख्यत्वे करून नोकरी करणाऱ्या, राईट, ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना दर महिन्याला एक ठराविक पगार मिळतो. त्या पगारातनं त्या गोष्टी आपले एक उत्पन्न जे असतं ते बाजूला काढून ठेवू शकतात. तर अशा वेळी जेव्हा नियमित तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यावेळेस SIP हा पर्याय खूप चांगला असतो. SIP हा पर्याय सर्वात चांगला याच्यासाठी मी म्हणेल की त्याच्यामध्ये एक प्रकारची डिसिप्लिन असते आणि ते ऑटोमॅटिक वेने होतं. म्हणजे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वेगळा त्रास घ्यावा लागत नाही किंवा वेळ काढावा लागत नाही की आज मला गुंतवणूक करायची आहे मग मी त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. SIP एकदा तुम्ही सेट केली की दर महिना तुमचे ते ठराविक पैसे आहे त्या प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवले जातात. पण लमसम इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. हा दुसरा प्रकार झाला. याच्यामध्ये समजा तुमचं जे उत्पन्न आहे ते ठराविक नाही आहे. म्हणजे आता समजा तुम्ही कुठला व्यवसाय करताय किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचं समजा गृहिणी आहेत आणि तुमच्याकडे थोडे पैसे बाजूला उरतात, तर अशा वेळेस तुम्ही केव्हाही जेव्हा तुमच्याकडे हातात पैसे आले असतील त्यावेळेस तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट जरूर करू शकतात. लमसम इन्व्हेस्टमेंटमध्ये फरक एवढाच असतो की ज्या वेळेस तुम्ही समजा मार्केट आता खाली आहे, जसं आता आजच तुम्ही बातमी दिली की मार्केट करेक्ट झालं आहे, तर अशा वेळेस तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट समजा केली तर उतरत्या मार्केटचा तुम्ही फायदा घेऊ शकता. पण लमसम आणि SIP जर तुम्ही दीर्घकालीन त्याच्यामध्ये एक प्रकारची दृष्टी ठेवली तर जर तुम्ही खूप वर्षांनी पाहिलं तर दोघांमध्ये तसा फारसा फरक तुम्हाला आढळून येत नाही. त्यामुळे जर एक रकमी पैसे असतील किंवा तुमचं उत्पन्न नियमित नसेल तर तुम्ही लमसमचा विचार करू शकता. अदरवाईज SIP हे तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला नक्कीच मदत करते. निश्चित. गुंतवणुकीसाठी ना टाइम बॉन्ड सगळ्यात महत्त्वाचा असतो. जर म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर मग ती किती काळ करावी, जास्तीत जास्त करावी, कमीत कमी करावी, काय तुम्ही एकूण सल्ला द्याल महिलांसाठी? कारण खरंच हा महत्त्वाचा प्रश्न असतो. महिलांना गुंतवणूक करायची असते मात्र कळत नाही की किती कालावधीसाठीच आपण ही गुंतवणूक करायला पाहिजे.
हे लक्षात घेणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंडाचे दोन प्रकार असतात. एक आहे डेट म्युच्युअल फंड, एक आहे इक्विटी म्युच्युअल फंड. डेट म्युच्युअल फंड हे रोख्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे जे सरकारी रोखे असतात किंवा कंपन्यांचे जे रोखे असतात, इंग्लिशमध्ये आपण त्याला बॉन्ड्स म्हणतो, कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, टी बिल्स, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ही इन्व्हेस्टमेंट तुलनेमध्ये खूप सुरक्षित असते. म्हणजे एफडीला हा खूप चांगला पर्याय होऊ शकतो. ज्यावेळेस तुम्हाला पैशांवर खूप जास्त रिस्क घ्यायची नसेल, तुम्ही गुंतवलेले पैसे सांभाळून ठेवायचे असेल आणि एक परतावा तुम्हाला जो आहे तो एक 6 ते 7% हवा असेल, तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. दुसरा प्रकार असतो इक्विटी म्युच्युअल फंड. याच्यामध्ये तुम्ही कंपन्यांच्या समभागामध्ये जसं आपण गुंतवणूक करतो तशाच प्रकारे तुमच्या इक्विटी शेअर्समध्ये ही गुंतवणूक होते. या इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळेस मात्र तुमचं दीर्घकालीन दृष्टी असणं फार महत्वाचं आहे. कारण की इक्विटी मार्केट हे शॉर्ट टर्म मध्ये किंवा लघु जेव्हा आपण कालावधी म्हणतो त्यावेळेस हे खूप वोलाटाईल असतं. याच्यामध्ये चढ उतार खूप होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम असं होऊ शकतं की अचानक समजा मार्केट कोसळलं तर त्यावेळेस तुमची गुंतवलेली रक्कम ही निगेटिव्ह होऊ शकते. मग अशा वेळेस घाबरून न जाता तुम्हाला ही दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे तुमचे जे आर्थिक उद्दिष्ट आहे जे खूप दीर्घकालीन आहे, जसं तुमच्या स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग, सेवानिवृत्तीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी, ज्याला 10 वर्षांपासून अधिक कालावधी आहे, अशा वेळेस तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा काही अवधी आहे का, तर जर तुम्ही टेक्निकल विचार कराल तर असं मुळीच नाही. म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये पण समजा आज मी पैसे टाकले तर मी उद्या परवा केव्हाही काढू शकते. फक्त त्याच्यात हे लक्षात घेणं गरजेचं आहे की 1 वर्षाच्या आत जर तुम्ही त्याच्यामधनं पैसे बाहेर काढले तर तुम्हाला एक्झिट लोड लागू शकतो. मला हाच प्रश्न खरं तुम्हाला विचारायचा होता, कारण अकाउंटला पैसे ठेवले, बँकमध्ये पैसे ठेवले तर आपल्याला हवं तेव्हा विड्रॉ करता येतात, वापरता येतात. मात्र म्युच्युअल फंडमध्ये मुदतीच्या आधी जर पैसे विड्रॉ केले तर काही नुकसान होतं का? नाही, बघा, इक्विटी म्युच्युअल फंडाचे पण 2 प्रकार आहे. एक आहे ELSS फंड आणि एक आहे ओपन एंडेड फंड. राईट. ELSS फंड जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक केली की तुम्हाला 3 वर्षाचा लॉक इन असतो. म्हणजे याच्यामधनं 3 वर्षापर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. हे का केलं असेल? कारण की तुम्ही एकदा गुंतवणूक केली की गुंतवणूक तुमची कमीत कमी 3 वर्ष असावी, जेणेकरून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. म्हणून सरकारने ही एक स्कीम काढली होती जी तुम्हाला कर वाचवण्यासाठीही मदत करते. तर ELSS हा फक्त प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला 3 वर्षानंतर पैसे काढू शकता. अदर दॅन दॅट ज्या पण स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकले तर तुम्ही पैसे काढू शकतात. पण मी जसं म्हटलं की इक्विटी म्युच्युअल फंडात जर तुम्ही पैसे टाकले तर नक्की विचार करा की तुम्ही हे दीर्घकालासाठी ठेवत आहात. याच्यामध्ये पैसे टाकून लगेच नफा झाला म्हणून ते पैसे काढून घेणं किंवा नुकसान झालं म्हणून घाबरून पैसे काढून घेणं हे करणं योग्य नाही. तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडला सिलेक्ट करता त्यावेळेस तुमच्या आर्थिक लक्ष्यानुसार तुम्ही म्युच्युअल फंड निवडायला हवा. तुमच्या दीर्घकालीन जे पण तुमचे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडाचा वापर करा आणि जे मध्यम आणि लघु आहेत त्याच्यासाठी तुम्ही जसं मी म्हटलं डेट म्युच्युअल फंडाचा वापर करू शकता. प्रीतीजी, म्युच्युअल फंड म्हटलं की रिस्क असते, पण ती रिस्क नेमकी किती असते हे महिलांना खरं तर बऱ्याचदा आपण ज्या ऍड्स पाहतो किंवा थोडीफार माहिती वाचतो त्यावरून लक्षात येतं की रिस्क असते. पण मग ही रिस्क घ्यावी की न घ्यावी हा प्रश्न महिलांच्या मनामध्ये कायम असतो. तर नेमकी रिस्क किती असते? बरोबर. बघा, इक्विटी म्युच्युअल फंड बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की मी समभागामध्ये जेव्हा गुंतवणूक करते त्यावेळेस मी रिस्क जास्त घेते आणि म्युच्युअल फंडात जेव्हा मी इन्व्हेस्ट करत असते त्यावेळेस माझी रिस्क ही खूप कमी होते किंवा बऱ्याच वेळा तर वाटतं की मी काही रिस्कच घेत नाही. असं नाहीये. हा खूप मोठा गैरसमज आहे. हे लक्षात घ्या की इक्विटी म्युच्युअल फंड सुद्धा रिस्कीच असतात. म्हणजे मी असं का म्हणते, कारण की हे शेवटी तुमच्या समभागामध्येच यांची गुंतवणूक होत असते. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवत आहात तेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा तुमची जोखम क्षमता हे तपासणं फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे समजा 100 रुपये असतील, तुम्ही एकदम नवीन असाल गुंतवणूक, तर पहिल्यांदा तुम्ही 10-20 रुपये एक इंडेक्स फंडमध्ये पैसे टाकून बघा. याच्यामध्ये जी रिस्क असते ती रिस्क तुमची डिव्हाइड झालेली असते. म्हणजे जसं मी म्हटलं 50 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत असतात. एका कंपनीत जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा त्या गोष्टीमध्ये जोखीम जास्त असते,
पण एका इंडेक्स फंडामध्ये समजा तुम्ही गुंतवणूक केली तर तुमची तीच जी रिस्क असते ती 50 वेगवेगळ्या शेअर्समध्ये विभागली जाते. म्हणूनच तुमचं समभागापेक्षा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे जास्त हितावह असतं. त्याच्यामध्ये जोखमीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं असतं. पण याच्यामध्ये रिस्क असते का, तर माझं उत्तर आहे हो असते, पण रिस्क ही कॅल्क्युलेटेड असते. त्यामुळे तुमच्या दीर्घकालीन उद्देशांसाठी यामध्ये जरूर गुंतवणूक करा, पण गुंतवणूक करताना नक्की तुमचं जोखीम घेण्याची क्षमतेचा विचार करा. पण दीर्घकालीन जर तुम्हाला संपत्ती निर्मिती करायची असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा खूप चांगला पर्याय आहे. प्रीतीजी, जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर चांगला म्युच्युअल फंड कसा ओळखायचा हा खरं तर एक प्रश्न आहे. कारण फार कमी नॉलेज असतं महिलांना मार्केटचं, आणि मग त्यामुळे नेमकं काय करायचं असा प्रश्न पडलेला असतो. तर या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? बिलकुल. बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण महिला, जसं तुम्ही म्हटला की आर्थिक जे प्रबोधन असतं ते सुरुवातीलाच त्यांचं कमी असतं. त्यामुळे जर कोणी त्यांना काही सांगितलं, मित्रमैत्रिणीने सांगितलं, ऑफिसमध्ये कोणी सहकार्याने सांगितलं, किंवा जसे आता आपण रील्स इतके बघतो त्याच्यामध्ये काही सुचवलं असेल Correct. आणि ती आपण लगेच जाऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक करते. अशी गुंतवणूक ही खूप धोकादायक असते. सगळ्यात पहिल्यांदा कुठेही तुमचा कमवलेला, तुम्ही एवढ्या कष्टाने कमावलेला पैसा लावण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले तुम्ही तुमची बेसिक माहिती घेणं फार महत्वाचं आहे. जसं म्युच्युअल फंड म्हणजे काय, कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. जसे म्हटलं, इक्विटी म्युच्युअल फंडात जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार समजून घेणं खूप महत्वाचं असतं. तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार त्याच्यामध्ये तुम्ही इंडेक्स फंड किंवा लार्ज कॅप म्हणजे मोठ्या कंपन्यांचे जे फंड असतात, ज्याच्यामध्ये जसं मी म्हटलं पहिल्या 50 निफ्टीच्या कंपन्या आहेत, त्या तशा पद्धतीने या चांगल्या कंपन्या असतात. दीर्घकालीन याच्यामध्ये दीर्घकालीन संपत्ती याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची क्रिएट होऊ शकते. तर सुरुवात तुम्ही अशा याच्यामध्ये करा. तर इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे, जसं आपण समभागामध्ये बघतो की मी इन्व्हेस्ट करत असताना त्या कंपनी ची ओव्हरऑल ग्रोथ कशी आहे, त्याचं फंडामेंटल कसं आहे, तसंच या सगळ्या गोष्टी म्युच्युअल फंडामध्ये पण जाणणं फार महत्वाचं असतं. सगळ्यात पहिल्यांदा तर कुठल्या म्युच्युअल फंडाच्या प्रकारात आपण गुंतवणूक करत आहोत, लार्ज कॅपमध्ये करत आहोत, स्मॉल कॅपमध्ये करत आहोत, मिड कॅपमध्ये करत आहोत, फ्लेक्झी कॅपमध्ये आहे, या सगळ्या प्रकारचे एक जे प्रकार आहेत ते पहिले समजून घ्या. दुसरं मी म्हणेल की तुम्ही सर्वात जी एमसी सगळ्यात मोठ्या एमसी आहे त्या एमसीच्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. कारण की ती एमसी बऱ्याच वर्षापासून मार्केटमध्ये आहे, एक स्टॅबिलिटी आली आहे त्या एमसीला. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा चढ उतार समजा मार्केटमध्ये झाला तर त्यांच्याकडे ते सस्टेन करण्यासाठी एक प्रकारची क्षमता असते. दुसरं, त्याच एमसीचा जो म्युच्युअल फंड तुम्ही घ्याल, ही जी स्कीम आहे ती बऱ्याच वर्षापासून मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे. का मी असं म्हणते, कारण की चढ आणि उतार या दोन्ही गोष्टी त्या स्कीमने बघणं फार गरजेचं असतं. म्हणजे चढत्या बाजारामध्ये तो म्युच्युअल फंड किती परतावा देतो आणि उतरत्या बाजारामध्ये तो किती कमी पडतो, म्हणजे तुम्हाला उतरत्या बाजारामध्ये पण संरक्षण देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे चांगली एमसी असलेले जे म्युच्युअल फंड आहे तो बऱ्याच काळापासून काम करत असलेला हवा. त्याचा फंड मॅनेजर असेल तो त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडाबरोबर बऱ्याच वर्षापासून असायला हवा. जितका नवीन म्युच्युअल फंड आणि जितका नवीन फंड मॅनेजर त्याच्याबरोबर असतो त्यावेळेस आपल्याला त्याची स्टाईल ऑफ वर्किंग कळत नाही. तो कशा प्रकारे पुढे जाऊन विचार करू शकतो किंवा कशा प्रकारे बेट्स घेऊ शकतो याच्यावर आपण प्रिडिक्शन करू शकत नाही. त्यामुळे जर त्या म्युच्युअल फंडाबरोबर तो जो फंड मॅनेजर असतो तो बराच काळ असेल तर आपल्याला एक प्रकारची स्टॅबिलिटी किंवा एक प्रकारचा चांगला परफॉर्मन्स दिसून येतो. जसं मी म्हटलं की चर्निंग ऑफ पोर्टफोलिओ किती होतो तेही बघणं फार महत्वाचं आहे. अल्फा किती जनरेट केला आहे, बीटा किती आहे, या काही गोष्टी खूप टेक्निकल आहेत. पण जसं म्हटलं, पहिल्या जरी 4 गोष्टी जर तुम्ही बघितल्या की चांगली एमसी बऱ्याच वर्षापासून तो म्युच्युअल फंड मार्केटमध्ये असेल, चांगला म्युच्युअल फंड मॅनेजर असेल आणि उतरत्या आणि चढत्या काळामध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारचा परतावा आणि चांगल्या प्रकारचं जर संरक्षण दिलं असेल तर तुम्ही नक्कीच असा म्युच्युअल फंड तुमच्यासाठी निवडू शकतात. प्रीतीजी, तुम्ही आता उल्लेख केला अल्फा आणि बीटा. खरं तर सामान्य महिलांचा विचार केला तर अल्फा बीटा नेमकं काय आहे हे त्यांना कळणारच नाही. मात्र म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक मात्र करायची असेल तर अशा वेळेस स्वतः गुंतवणूक न करता तिसऱ्या व्यक्तीकडून गुंतवणूक करणं कितपत फायदेशीर आणि कितपत धोकादायक असू शकतं?
नक्कीच. बघा जसं दोन प्रकारचं असतं. एक म्हणतात DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ. तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही या गोष्टींचा सगळा विचार करून सारासार विचार करून तुमचं गुंतवणूक जरूर करू शकता. किंवा मग तुम्ही एखादा फी ओनली फायनान्शियल प्लॅनर किंवा सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर यांची मदत घेऊन तुम्ही गुंतवणूक म्युच्युअल फंडात जरूर करू शकता. तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीची जर मदत घेत असाल तर हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे की त्या पर्टिक्युलर माणसाची कशा प्रकारचं क्वालिफिकेशन आहे, त्याची व्हॅलिडिटी किंवा त्याची जी योग्यता आहे ती तपासणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल आपल्याला बऱ्याच वेळा खूप सारे रील्सवर खूप सारे लोक दिसतात. आपल्याला वाटतं की तेच फायनान्शियल प्लॅनिंग करणारे आहेत किंवा योग्य सल्ला देणारे आहेत, तर तसं नसतं. तुम्हाला जर एक चांगला योग्य सल्लागार पाहिजे असेल तर सेबी जे आहे आपली एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे सगळ्या प्रकारच्या गोष्टींना मॉनिटर करत असते, त्यांच्याकडनं लायसन्स होल्डर असलेले सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर यांच्याकडनं तुम्ही नक्कीच फायनान्शियल प्लॅनिंग करून घेऊ शकता. फायनान्शियल प्लॅनिंग करताना किंवा म्युच्युअल फंड निवडताना तुम्ही जर प्रॉपर चांगल्या प्रकारचं गायडन्स घेतलं तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. कारण की त्यांचं एक्सपर्टीज किंवा त्यांची स्किल असते, त्यामुळे एक तर तुमचा वेळ वाचतो स्वतः करण्यासाठी. दुसरं आहे की आपण म्हणतो ना की चुका टाळल्या जातात आणि त्या चुका टाळण्यामुळे तुमचे पैसे होणारं जे पुढे होणारं नुकसान आहे ते टाळलं जातं आणि मनस्ताप जो होतो जर आपण चुकीची गुंतवणूक केली तर यापासूनही तुम्ही वाचू शकता. त्यामुळे नक्कीच तुम्ही चांगल्या सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्हाला गुंतवणुकीमध्ये पुढे जाऊन खूप फायदा होऊ शकतो. प्रीतीची, चुका टाळण्यासाठी काही वेबसाईट किंवा ॲप्सचाही फायदा होऊ शकतो का, की त्याच्यावरून तुम्ही काही गायडन्स घेऊ शकता, असं काही सजेस्ट करू शकता महिलांना तुम्ही? बिलकुल. बघा, जर तुम्हाला स्वतःहून करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हे जाणणं फार महत्त्वाचं आहे की म्युच्युअल फंड दोन प्रकारचे असतात. म्हणजे जसं बेसिक सांगितलं त्याचे जे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत जशी मी सांगितली तशाच प्रकारे त्याच्या टाईप्स पण असतात. एक असतात रेग्युलर फंड्स, एक असतात डायरेक्ट फंड. ज्यावेळेस आपण कोणाच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडनं इन्व्हेस्ट करतो किंवा बँकेच्या पोर्टलमधनं इन्व्हेस्ट करतो, काही एक वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन ज्या गोष्टी असतात त्याच्यात इन्व्हेस्ट करतो, तर बऱ्याच वेळा आपण रेग्युलर प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे हे जाणणं फार महत्त्वाचं आहे की मी कुठल्याही प्रकारच्या संकेतस्थळाच्या किंवा एखाद्या ॲप किंवा वेबसाईटवरून जर इन्व्हेस्ट करत असेल तर हे बघणं महत्त्वाचं आहे की मी रेग्युलर प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करते का डायरेक्ट प्लॅनमध्ये. जर तुम्ही रेग्युलर प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही एक थर्ड पार्टी कमिशन देता आहात, राईट. त्यामुळे तुमची जी NAV आहे, नेट ॲसेट व्हॅल्यू, याच्याच मधनं तुमचं हे कमिशन जात असतं. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की ज्यावेळेस मी गुंतवणूक करते त्यावेळेस हे कमिशन जातं, तर तसं नाहीये. तुम्ही जोपर्यंत गुंतवणूक म्हणजे त्या गुंतवणुकीत आहात तोपर्यंत NAV मधनं हे कमिशन जात असतं. त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन गोष्टीचा विचार केला तर तुमचं जरीच फंड खूप चांगला असेल, पण जर तुम्ही त्याच्या रेग्युलर फंडामध्ये इन्व्हेस्टेड असाल तर 10 ते 12 वर्षानंतर तुम्ही असं बघण्यात आलं आहे की त्या फंडाची व्हॅल्यू आणि जर तुम्ही डायरेक्ट प्लॅन त्याच फंडाचा घेतला असेल तर दोघांमध्ये जवळपास 10 ते 15% तफावत दिसते. म्हणजे तुम्ही फंड खूप चांगला निवडलाय पण फक्त रेग्युलर फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हे खूप जाणणं महत्त्वाचं आहे की नेहमी तुम्ही डायरेक्ट प्लॅन ऑफ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्टली त्या पर्टिक्युलर AMCच्या वेबसाईटवर जाऊन इन्व्हेस्ट करू शकता. ते सर्वात सोपं आणि सर्वात सिक्युअर्ड आहे. म्हणजे समजा तुम्हाला HDFC AMC मध्ये करायचं आहे, ICICI मध्ये, SBI मध्ये, पराग पारिक किंवा कोटक, तर या पर्टिक्युलर AMCच्या वेबसाईटमध्ये जा, त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट ओपन करा आणि तिथून इन्व्हेस्टमेंट करा. जर तुम्हाला कुठल्या प्रायव्हेट याच्यामध्ये करायचं असेल तर MFU सारखी खूप चांगली वेबसाईट आहे. त्यांचीच एक MF सेंट्रल म्हणून एक खूप चांगली वेबसाईट आहे. ही जी वेबसाईट आहे किंवा कॅम्प्स आहे, के फिनटेक आहे, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या म्युच्युअल फंड हाऊसेसनेच काढलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सगळ्या वेबसाईट ज्या आहेत त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करून तुम्ही डायरेक्ट प्लॅन्स ऑफ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमचं थर्ड पार्टी कमिशन वाचवू शकतात. प्रीतीजी, सर समजा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली म्युच्युअल फंडमध्ये आणि काही हप्ते स्किप झाले तर काही नुकसान होऊ शकतं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे, मात्र त्याच्यानंतर सुद्धा किंवा 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड असताना सुद्धा जर स्किप झालं तर किती नुकसान होतं?
बघा, नुकसान म्हणजे काय होतं की SIP समजा तुम्ही लावली तर SIP लावताना एक विचार असतो की मी हे दर महिना याच्यामध्ये पैसे टाकेल. ठीक आहे. पण असं होऊ शकतं की तुमच्या आयुष्यामध्ये अचानक काही इमर्जन्सी आली ज्याच्यामुळे तुम्ही पुढचे म्हणजे पुढचं जे तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे ते करू नाही शकला. तर तुम्हाला जर हे आधीच माहिती असेल की मला पुढे जाऊन पैशांची गरज पडणार आहे, तर तुम्ही पॉज हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 महिने इन्व्हेस्टमेंट थांबवू शकता. किंवा मग जर तुम्हाला असं वाटलं की नाही, मला माहित नाही मी किती महिने आता पुढे जाऊन हे इन्व्हेस्ट करू शकेल, तर तुम्ही स्टॉप हे सिलेक्ट करा ऑप्शन आणि ती SIP थांबवू शकता. बघा, तुम्ही जर मध्ये कुठली पण गोष्ट थांबवली म्हणजे SIP थांबवली, तर आपण जसं म्हणतो की दीर्घकालीन कंपाऊंडिंगचा म्हणजे तुम्हाला ते पैसे वाढीचा जो दर आहे चक्रवाढ व्याजानुसार, त्याच्यामध्ये थोडा खंड जरूर पडू शकतो. त्यामुळे मी नक्की सांगेल की इमर्जन्सी नसेल, फक्त शान शौकीसाठी किंवा अचानक तुम्हाला असं वाटलं की अरे मला आता फिरायला जायचंय, त्याच्यासाठी पैसे पाहिजे, म्हणून तुम्ही तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंगचे पैसे कधी थांबवू नका. कारण की बऱ्याच वेळा खूप सोपं असतं इन्व्हेस्टमेंट थांबवणं, पण इन्व्हेस्टमेंट दीर्घकालीन करत राहणं, एक प्रकारचं त्याच्यामध्ये चांगला फोकस ठेवून करत राहणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे जर खूप मोठी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आली नाही किंवा अजून काही दुसरं खूप मोठी इमर्जन्सी नसेल, तर कृपा करून तुम्ही तुमच्या SIP मध्ये थांबवू नका. कारण की एक प्रकारची शिस्त तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत ठेवणं खूप गरजेचं आहे. हे जर तुम्ही केलं तरच तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करता खूप खूप येते. धन्यवाद. खरं तर खूप सुंदर आणि अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्ही माहिती समजावून सांगितलेली आहे महिलांना, आणि नक्कीच याचा आपल्या प्रेक्षकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पैसे खरं तर योग्य वेळी गुंतवावेत, त्यातून नक्कीच नफा मिळतो, फायदा मिळतो. मात्र गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. हा सल्ला NDTV मराठी सुद्धा तुम्हाला देते. आणि या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.